उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केलाय। सुनेत्रा पवारांच्या जागेवर भुजबळांच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे। छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। सुनेत्रा पवारांनी दिल्लीत जाऊन राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार निवडून आल्यामुळे त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांची विधानसभेची जागा रिक्त होणार आहे। भुजबळ राज्यसभेवर गेले तर त्यांच्या जागी समीर भुजबळ विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनीही संजय दिना पाटलांना फोन केला। मिलिंद नार्वेकरांकडूनही संजय दिना पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटलांच्या पत्नीचा अपघात झाला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांची भेट झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं। संजय दिना पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची एकनाथ शिंदेंनी रुग्णालयामध्ये जात विचारपूस केली। त्यानंतर शिंदे आणि संजय दिना पाटील एकाच गाडीमधून जाताना दिसले। त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्या। यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही संजय दिना पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची फोनवरून विचारपूस केली। काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटला पत्नीचा अपघात झाला होता। शिंदेंच्या भेटीनंतर मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा फोर्टिस रुग्णालयामध्ये जात संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली। शिंदे साहेबांच्या गाडीमध्ये बसलेले होते, परंतु प्रसंग कुठचा होता हा देखील आपण विचार करण्यासारखा आहे। शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे। जेव्हा संजय राऊत साहेब आजारी होते त्यावेळी देखील त्यांच्या बंधूंना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला होता। एवढी भावनिकता त्यांच्यामध्ये आहे आणि संजय दिना पाटलांच्या पत्नींचा अपघात झाल्यानंतर त्यांना बघायला जाणं आणि त्याच्यासाठी संजय दिना पाटील हे गाडीमध्ये बसणं आणि राजकारण हे दोन भिन्न भाग आहेत। मला असं वाटतं की साहेबांमध्ये असलेली संवेदनशीलतेचं ते प्रतीक आहे। आमचे सगळे आम्ही एकत्र आहोत। तुम्ही माहिती घ्या, शरद पवार साहेबांचा आहे की खासदार आजूबाजूला नाही, एकदम क्लिअर आहे। सगळे कोणी काय सांगितलं मिशन तुतारी बितारी काही नाही होत, इथं विषयच नाही। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती देण्यात आली। भविष्यात हिंदी भाषेची परीक्षा आवश्यक आहे का हे मी पडताळून पाहणार, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली। दरम्यान हिंदीच्या परीक्षेविरोधात मनसेनं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। राज्य सरकारच्या वतीने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 28 जूनला आयोजित केलेली हिंदीची परीक्षा स्थगित करण्यात आली। हिंदी भाषेच्या परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मंत्री उदय सामंतांनी राज्य सरकारने परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय। मी आता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे। सरकारच्या घोषणेमुळे राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी यांना ही परीक्षा द्यावी लागणार होती। मात्र राज्य सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरेंची शिवसेना मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादाला तोड फुटण्याची शक्यता होती। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो की परीक्षा त्वरित रद्द करावी, अन्यथा परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील। राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते, इंग्रजी यावीच लागते। मात्र आता शासकीय कर्मचाऱ्यांची घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय।
दापोलीतील मुरुडमधल्या साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबांची निर्दोष मुक्तता झाली. खेड न्यायालयानं अनिल परबांना दिलासा दिला. मुरुडमध्ये अनधिकृतपणे साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा परबांवर आरोप करण्यात आला होता. दापोलीतील मुरुडमधल्या साई रिसॉर्ट प्रकरणात खेड न्यायालयाने अनिल परबांना मोठा दिलासा दिला. खेडमधील जिल्हा सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परबांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया. मुरुडमध्ये अनधिकृतपणे साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा परब यांच्यावर आरोप आहे. अनिल परब यांच्यासह तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुड गावचे सरपंच यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. स्टॅम्प ड्युटी बुडवून सरकारचं नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता. CRZ नियमांचं उल्लंघन करून संबंधित बांधकाम केल्याचा आरोपही करण्यात आला. बनावट स्वाक्षरी, खोट्या कागदपत्रांच्या आधारे वीज जोडणी याचाही आरोप करण्यात आला होता. सरकार पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्यांनी या रिसॉर्टवर हातोडा पाडणारच असा दावा करत अनिल परब यांच्यावर टीका केली होती. या प्रकरणामध्ये ईडीने सुद्धा तपास केला होता. मात्र आता जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अनिल परब यांची बाजू भक्कम झाली आहे. त्यांनी रिसॉर्ट खरेदी करण्याची किंवा विभागासाठी ते विकावं जमीन मालकाने, असं होऊच शकत नाही. असं करणं म्हणजे गुन्ह्याचं कृत्य आहे, कारण ते त्याच्या मालकीचं नव्हे. आणि मग हा सगळा विचार करून कोर्टाने सगळा अभ्यास करून युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. पुण्यात 9 वर्ष नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कोर्टात आरोपीचं कोणीही वकीलपत्र घेतलं नाही. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वकिलांनी आरोपीची बाजू मांडली. नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक संतापजनक घटना घडली. आपल्याच 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. पुण्याच्या पर्वतीमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलंय. दरम्यान शेजारी राहणाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी 70 वर्षीय नराधम आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नराधम आजोबानं पोटच्या मुलीच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडितेची आई मजुरी करत असल्यानं तिनं मुलीला आजोबाकडे ठेवलं होतं. पीडितेचे आई वडील घराबाहेर गेले असताना आजोबा आणि नात घरात होते. यावेळी घरातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. शेजारी राहणाऱ्या महिलेनं संशय आल्यानं घराच्या फटीतून पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न सुरू असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर दार उघडल्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला नागरिकांच्या तावडीतून ताब्यात घेतलं. सख्खे आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला, हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. अशा परिस्थितीत आम्ही पण जरा लटलट घाबरलो का, कारण आम्ही हा पहिल्यांदाच प्रकार पाहिला होता. मी असा प्रकार जिंदगीत पहिल्यांदा पाहिला की आजोबा मुलीवरती अत्याचार करतो. माझे नाते म्हणला तो, नाते माझे, मुलीची मुलगी माझी म्हणला तो. आणि मी असं करणार नाही, मी करल का असं माझ्या नातीला असं. तर पण ते त्याचं ते हे बघून, अवस्था बघून त्या मुलीची तेच माणसाला घडतं ना असं. या घटनेनंतर जमावानं रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. पोलिसांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नसरापुरात पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला रिक्रिएशनसाठी घटनास्थळी नेलं. यावेळी 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. दारूच्या नशेत अत्याचार केल्याची कबुली आरोपी भीमराव कांबळेनं दिली. मात्र स्वतःच्या बचावासाठी आरोपी असं सांगत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नसरापूरमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं मंगळवारी मध्यरात्री आरोपीला रिक्रिएशन करण्यासाठी घटनास्थळी नेलं होतं. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीची वेळ निवडली. यावेळी 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. दारूच्या नशेत अत्याचार केल्याची कबुली आरोपी भीमराव कांबळेनं दिली. मात्र स्वतःच्या बचावासाठी आरोपी असं सांगत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. नराधम आरोपीची उद्या पोलीस कोठडी संपते. पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीच्या आणखी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. रुग्णालयात चिमुकलीच्या मृतदेहाची इन कॅमेरा तपासणी झाल्यानंतर प्राथमिक अहवाल पोलिसांना सादर करण्यात आलाय. चिमुकलीच्या तोंडात सॉक्स कोंबून अत्याचार करण्यात आलाय. तो मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी चिमुकलीच्या छातीवर बुक्कीत मारल्याचंही अहवालात उघड झालंय.
लैंगिक अत्याचार करेल त्या आरोपीला फाशीची शिक्षा ही त्या शक्ती कायद्यामध्ये. आज का शक्ती कायदा हा अडगडीत पडला याचं उत्तर सरकारमधल्या लोकांनी देणं गरजेचं आहे. जर आज फाशी ही शिक्षा जर जाहीर झाली तर मला सांगा कुठल्या व्यक्तीची हिंमत होईल माझ्या माता बहिणीच्या अंगावरती हात टाकायची. अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलाय. पुणे, बीड आणि जालन्यातही अत्याचाराच्या घटना समोर आल्यात. नसरापूर, पर्वती आणि आता मुळशी मधल्या घटनेनं पुणे हादरलंय. मुळशी तालुक्यात आईस्क्रीम विक्रेत्यानं गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित गतिमंद मुलगी 14 वर्षांची आहे. लहान चुलत बहिणीसह आईस्क्रीम घेण्यासाठी ती गेली असता ही घटना घडली आहे. आरोपी पिंटू शिवकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशमधला असून मुळशीतल्या सूस परिसरामध्ये तो राहतो. यावेळी पीडितेने आरडाओरडा केला आणि घरी धाव घेतली. पीडितेने घडलेली घटना तिच्या पालकांना सांगितली. त्यावेळी आरोपी घटनास्थळाहून दुचाकी घेऊन पळून गेला. पालकांसह ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेत पौड पोलिसांच्या ताब्यात दिलं. बीडच्या केज तालुक्यामध्ये एका अंगणवाडी मदतनीस महिलेला लस्सीतून मुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आला. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीनं पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केले. पीडित महिलेला लॉजवर घेऊन जात अत्याचार करणाऱ्या नराधम विकास खाडेला पोलिसांनी अटक केली आहे. केज न्यायालयानं आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे. जालन्यात तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आलाय. 25 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. 2016 पासून अत्याचार होत असल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. या प्रकरणात शेख इम्रान शेख हबीबसह 4 अटकही करण्यात आली आहे. अकोल्यातल्या पातूर तालुक्यामध्ये 60 वर्षीय वृद्धानं शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. मुलीचे आई वडील शेतात मोलमजुरी करायला गेल्यानंतर शेजारीच राहणाऱ्या वृद्धानं चिमुकलीवर 4 ते 5 दिवसांपासून वारंवार अत्याचार केला. पीडित चिमुकली भीतीमुळे घरी सांगत नव्हती. मात्र मंगळवारी पीडित मुलीनं ही बाब आपल्या आई वडिलांना सांगितली. त्यानंतर चांदणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आला. सध्या वृद्ध आरोपी फरार आहे. पोलिसांची 3 पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात राडा झालाय. डान्स पाहताना तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली आणि त्यानंतर तुब्बळ हाणामारी झाली. आणि विशेष म्हणजे कालच येथे गौतमी पाटीलचाही कार्यक्रम झाला होता. मात्र त्यात कोणताही गोंधळ झाला नाही. पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमावेळी प्रचंड गदारोळ झाला. डान्स पाहताना तरुणांमध्ये किरकोळ कारणावरनं बाचाबाची आणि त्यानंतर तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. अखेरीस कार्यक्रम अर्ध्यावरतीच बंद करावा लागला. पंढरपूरच्या सुस्ते गावात यल्लमादेवीच्या जत्रेनिमित्तानं राधा पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे कालच इथे गौतमी पाटीलचाही कार्यक्रम झाला. मात्र त्यात कोणताही गोंधळ झाला नाही. सुस्ते गावात 2 राजकीय गट आहेत. त्यापैकी एका गटानं काल गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवल्यामुळे दुसऱ्या गटानं राधा पाटीलचा कार्यक्रम ठेवला. आधीच गटबाजी असताना किरकोळ भांडणं हाणामारीपर्यंत गेली. राधा पाटील ही गौतमी पाटील प्रमाणेच प्रसिद्ध नृत्यांगना आहे. मूळ मुंबईची असलेली राधा पाटील हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे. 2026च्या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये तिनं सहभाग घेतला होता. सुस्ते गावामध्ये राधा पाटील यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. जेव्हा कार्यक्रम बंद करण्याची वेळ आली तेव्हा 2 युवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि तिथे वाद निर्माण होण्याची शक्यता जाणवली. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. करेक्ट टाइम वरती इंटरव्हेन्शन करून तो जो काही वाद आहे तो तिथेच थांबवला आणि जो कार्यक्रम आहे तो वेळ संपल्यामुळे तो बंद करण्यात. कोलकाता तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय. जेसीबीनं टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचाही आरोप आहे. कोलकाताच्या हॉग मार्केट परिसरातील हा प्रकार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर चालवत तोडफोड केल्याचा आरोप केला जातोय.
सत्तांतर होताच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय. हॉग मार्केट परिसरात रात्री तृणमूल काँग्रेसच्या युनियन कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर चालवत तोडफोड केल्याचा आरोप टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्रायन यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधलाय. कोलकात्याच्या ऐतिहासिक न्यू मार्केटमध्ये भाजपचं बुलडोझरसह परिवर्तन दिसतंय असा टोला मोइत्रा यांनी लगावलाय. स्थानिकांच्या मते ज्या वास्तूवर बुलडोझर चालवण्यात आला ती मुळात एका दुकानदाराकडून बळकावलेली जागा होती आणि तिथे अनधिकृतपणे युनियनचं कार्यालय थाटण्यात आलं होतं. तर उद्या थलपती विजय तामिळनाडू मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. राज्यपालांची भेट घेत विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय. राहुल गांधी उद्या शपथविधीसाठी तामिळनाडूमध्ये जाण्याची शक्यता आहे. थलपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. राज्यपालांना भेटून थलपती विजयनं सत्ता स्थापनेचा दावा केलाय. सत्ता स्थापनेचा दावा करताना काँग्रेसचं शिष्टमंडळही विजयसोबत उपस्थित होतं. विजयच्या टीव्हीके पक्षाला तामिळनाडूत 108 जागा मिळाल्या. सत्ता स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसनं 5 आमदारांसह विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिलाय. जातीयवादी शक्तींना टीव्हीकेनं या आघाडीपासून दूर ठेवावं या एका अटीवर काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिलाय. राष्ट्रीय निवृत्तीवेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित राज्य सरकारची राष्ट्रीय पेन्शन योजना लागू झाली. राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला. पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.